तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। पवार बंधूंनी आईला दिली श्रावण प्रदोषाची अनोखी भेट। मनमोहक पेंटिंग पाहून माऊलींच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आत्मा आणि ईश्वर यांचा आद्याक्षर एकत्र आलं की आई हा पवित्र शब्द तयार होतो। यामुळेच आपल्या संस्कृतीत आईवडिलांना मातृदेवो भव, पितृदेवो भव असा दर्जा दिला गेला आहे। परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे आई। तिचे प्रेम, त्याग आणि कष्टांची तुलना कशाचीच होऊ शकत नाही। आईच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही, पण तिला आनंद नक्कीच देऊ शकतो। असाच एका माऊलीच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद फुलवला आहे त्र्यंबकेश्वर येथील पवार कुटुंबियांनी। त्र्यंबकेश्वरच्या माजी नगरसेविका श्रीमती लक्ष्मीबाई सोमनाथ पवार यांची भगवान त्र्यंबकेश्वरावर नितांत श्रद्धा आहे। त्या दररोज नित्य नियमाने भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात जातात। आईची हीच भक्ती आणि श्रद्धा लक्षात घेऊन त्यांची 3 सुपुत्र तुषार पवार, राजेंद्र पवार आणि नितीन उर्फ छोटू पवार या 3 बंधूंनी आईला एक अविस्मरणीय भेट देण्याचा संकल्प केला। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर हाती पूजा साहित्य घेतलेल्या आईचे हुबेहूब आणि मनमोहक रूप कॅनव्हासवर साकारण्यात आले। हे 3 फूट बाय 4 फूट आकाराचे अप्रतिम पेंटिंग त्र्यंबकेश्वरचे सुप्रसिद्ध आर्टिस्ट डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी साकारले। श्रावण प्रदोषाच्या पावन मुहूर्तावर या पेंटिंगचा भव्य प्रकाशन सोहळा भगवान त्र्यंबकेश्वराचे माध्यान्ह काळचे पूजक डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल यांच्या शुभ हस्ते मंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला। या मंगल प्रसंगी पवार कुटुंबियांसह त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। उपस्थित सर्वच मान्यवरांनी कलाकार सिद्धार्थ धारणे यांच्या अप्रतिम कलाकृतीचे भरभरून कौतुक केले। आपल्या 3ही मुलांचे हे अपार प्रेम आणि हा अनोखा कौतुक सोहळा पाहून ती माऊली भारावून गेली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। चला तर मग पाहूया या भावूक आणि सुंदर क्षणांची एक खास झलक। उठवलेला आहे पवार कुटुंबियांचं सुद्धा त्र्यंबकेश्वर गावासाठी आणि देवस्थानासाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। छोटूचे आजोबा देवस्थानावर काही वर्ष इथे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि नगरीचा विकास करण्यासाठी सुद्धा त्यांच्या घराण्यात पहिल्यापासून परंपरा चालत आलेली आहे। असा दोघांचा संगम या ठिकाणी होऊन या ठिकाणी आज सिद्धार्थ धारणे यांच्या कलाकारी आणि पवार कुटुंबियांचं त्र्यंबकेश्वर आणि देवस्थान ट्रस्टवरती असलेलं प्रेम या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त झालेलं आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने पवार कुटुंबियांचे आभार मानतो आणि सिद्धार्थ धारणेचं खूप कौतुक करतो। त्र्यंबकेश्वर परिसरातील अशाच ताज्या घडामोडी आणि विशेष बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। धन्यवाद।